दैनिक लोकन्याय संघर्ष, आवाज तुमचा, साथ आमची। श्री स्वामी समर्थ मंदिर, अष्टविनायक रोड, फंड वस्ती, राजनगाव गणपती येथे स्वामी भक्त श्री दयानंद फंड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वामी समर्थ मंदिरामध्ये आज हजारो स्वामी भक्तांनी घेतले दर्शन। यावेळेस स्वामी भक्त सभापती विश्वासाबा कोकडे, प्रसिद्ध निवेदक रोहिदास खेडकर व ज्यांच्या संकल्पनेमधून स्वामी मंदिर उभे राहिले दयानंद फंड यांनी स्वामी प्रकट दिनानिमित्त दिलेल्या प्रतिक्रिया। आज आमच्या महागणपतीला पाहून झालेल्या पुण्यामध्ये आमचे सहकारी मित्र दयानंद फंड यांनी आज स्वामींचा प्रगट दिन आणि त्यांनी म्हणजे आमच्या शिरूर तालुक्यात नसत असं भव्य दिव्य मंदिर आमच्या रामेगावमध्ये उभं केलं आहे। त्यांचं मी एवढं सर्व पंचक्रोशीच्या वतीनं दयानंद फंडचे आभार मानतो की त्यांनी त्यांना काय वाटलं असेल त्यांना माहिती आहे। आम्ही चर्चा पण नाही झाली, भेटलो 4-5 दिवस झाले मोठ्या उत्साहाने कार्यक्रम चालू आहे आणि आपल्या परिसरात आज स्वामींचा प्रगट दिन असते। महाराष्ट्र गर्दी भरपूर झाला दिवसभर अक्कलकोटला जाण्यापेक्षा आता स्वामींची झाल्यानंतर आमचं सर्वांचं पंचक्रोशी सर्वांना एक चांगली बाब केली। त्यांचं कार्यक्रमात सहकार्य स्वामींच्या प्रगती सर्व ग्रामस्थांना सर्व जनतेला शुभेच्छा देतो। प्रकट दिन आणि त्या प्रकट दिनानिमित्त सर्व भाविक भक्तांचं सहर्ष स्वागत आणि सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही माझ्या वतीने विनंती। आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी निळोभामा ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय अप्रतिम अशा मंदिराचं काम सन्माननीय दयानंद सेठ फंड असतील, त्यांचे बंधू दिगंबर सेठ फंड असतील आणि सर्व परिवार असेल, अतिशय अप्रतिम असं काम खऱ्या अर्थाने या ठिकाणी झालेलं आहे। सभापती साहेब, तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो, या ठिकाणी खऱ्या अर्थानं स्वामी साक्षात्कार म्हणून खऱ्या अर्थानं आमचे आदर्श सन्मान्य निळोभाऊ मामा फंड आणि त्यांच्या सौभाग्यवती यांना या ठिकाणी साक्षात्कार झाला आणि त्यांच्या सुपुत्राने त्या ठिकाणी अतिशय अप्रतिम अशा मंदिराचं काम खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी केलं आणि गेले 5 दिवसापासून स्वामींची कथा अतिशय अप्रतिम म्हणजे खऱ्या अर्थानं आपल्या संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी स्वामींची अशी जी मूर्ती आहे, 2च मूर्त्या त्या ठिकाणी 2च मंदिरं स्वामींची खास खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत आणि पहिलं मंदिर त्या ठिकाणी अक्कलकोट या ठिकाणी आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये चिंचवडमध्ये त्या ठिकाणी एक मंदिर आहे आणि हे दुसरं मंदिर। सर्व भाविक भक्त या ठिकाणी गेले 5 दिवसापासून खऱ्या अर्थानं 4 ते 5 हजार भाविक कथा ऐकण्यासाठी संतोष महाराज बढेकर यांनी अतिशय अप्रतिम कथा या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगून जीवनामध्ये कशा पद्धतीने वागलं पाहिजे आणि कसं वागलं जातं याचा प्रत्यय या ठिकाणी संतोष महाराज बढेकर यांनी या ठिकाणी दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं अष्टविनायक हायवे लगत असलेलं हे मंदिर भव्य दिव्य असं अन्नछत्र या ठिकाणी दयानंद फंड आणि त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी गेले 5 दिवस त्या ठिकाणी चालू आहे आणि भविष्यामध्ये रात्रीच महाराजांनी त्या ठिकाणी सांगितलं भविष्यामध्येही हे अन्नछत्र 12ही महिने त्या ठिकाणी अहोरात्र त्या ठिकाणी चालू राहील याची ग्वाही खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी महाराजांनी दिली आणि सर्व भाविक भक्त आणि आवर्जून सांगू इच्छितो, या ठिकाणी सभापती साहेब पारायण चालू आहे। आजकाल पारायणाला जास्त लोक बसत नाही आबा, परंतु या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो, रांजणगावमध्ये आता उद्यापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू होतोय। त्या ठिकाणी पारायणासाठी आता मी त्या सप्ताहामध्ये सहभागी असतो। पारायणासाठी कमीत कमी 10 ते 12 लोक, एवढं मोठं रांजणगाव 10 ते 12 लोक फक्त पारायणासाठी असतात, शोकांतिक आहे। परंतु या ठिकाणी जसं पारायण सोहळा चालू झालेला आहे, कमीत कमी 70 ते 80 लोक पारायणाला या ठिकाणी दररोज असतात आणि या जागेला खऱ्या अर्थानं अतिशय चांगला प्रतिसाद सर्व भाविक भक्तांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि अतिशय अप्रतिम अशी जागा या ठिकाणी अवेलेबल दयानंदच्या माध्यमातून या ठिकाणी झालेली आहे आणि मिळालेल्या संधीचं सोनं खऱ्या अर्थानं सर्व फंड परिवार त्या ठिकाणी करेल अशी आपल्याला या ठिकाणी मी ग्वाही देतो आणि आपण सर्वजण
या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालात। सभापती सन्माननीय विश्वासाबा कोकडे असतील आणि त्यांच्या समेत कार्यगावचे ग्रामपंचायत सदस्य सर्व भाविक भक्त या ठिकाणी आज स्वामी प्रकट दिनाच्या निमित्तानं उपस्थित झालात। पत्रकार आमचे अर्जुनरावजी शेळके पाटील आहेत। सर्वांना या ठिकाणी मी लाख लाख असे धन्यवाद देतो आणि आज खऱ्या अर्थानं अगदी काही वेळामध्ये या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा सन्माननीय संतोष महाराज बडेकर यांची संपन्न होणार आहे। सर्वांनी कीर्तन रूपी सेवेचाही लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो।